विद्यार्थी मित्रांनो, AGS करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. या चॅनलमध्ये आज आपण यामध्ये पहिला पेपर पाहणार आहोत. TET 2021ला झालेला पहिला पेपर, जे 1 ते 5 वर्गासाठी पात्र असतो किंवा एलिजिबल असतो. ओके, ठीक आहे. आता हे पाहत असताना एकूण या पेपरची आपण पद्धत कशी पाहू. पेपरमध्ये प्रश्न किती येतात? एकूण असतात 150 प्रश्न, बरोबर. त्यापैकी इंग्रजी विषय हा 30 मार्काला असतो. बाकी सर्व विषय 30 मार्काला असतात. एकूण 5 विषय असतात. ओके, 5 विषय असतात प्रत्येकाला. इंग्रजी, मराठी, त्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट, मॅथ्स आहे किंवा EVS आहे, इन्व्हायरमेंटल स्टडीज आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. त्यापैकी आपण आज इंग्रजी विषयाचे जे 30 प्रश्न आहेत त्याचे आपण विश्लेषण व्यवस्थित पाहणार आहोत. तर पहा, चला तर मित्रांनो, पेपर आपण सुरुवात करूया. परंतु पेपर सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की पेपर कसा सोडवावा. आपल्याला प्रत्येक मुलाला हा प्रश्न पडतो, म्हणजे की प्रश्न कसा सोडवावा. हे आपण प्रश्न म्हणजे पेपर सोडवण्या अगोदर तुम्हाला मी सांगणार आहे. 3च मुद्दे आहेत, जास्त नाहीत. बघा, हे करत असताना काय करायचं, प्रश्न जे आहे ना, प्रश्न व्यवस्थित वाचायचं. तिथंच आपण गणतो किंवा आपलं चुकतो. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित वाचावे. मुळात कसं आहे, चुकतो आपण इथं, आपण सिली मिस्टेक जो म्हणतो ना, इथं होतात. कारण प्रश्न व्यवस्थित न वाचल्यामुळे. कृपया करून अक्षराकडे दुर्लक्ष करा. ठीक आहे, फक्त समजून घ्या. पहा, दुसरा आहे, आपण जो अभ्यास केलेला आहे परीक्षेच्या अगोदर, तो व्यवस्थित केलेला जो अभ्यास किंवा नॉलेज आहे त्या विषयाचं. ठीक आहे, नॉलेज. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे नॉलेज तो काय करायचा, अप्लाय करायचा. ठीक आहे. नॉलेज अप्लाय केल्याच्या नंतर पहा, तिसरा मुद्दा जे आहे ना, म्हणजे आपण जे अभ्यास केलं ते तिथं ते मांडण्याचा प्रयत्न करायचा. त्यानुसारच पेपर सोडवायचा, म्हणजे डायरेक्ट गोळ्या मारायच्या नाहीत. तिसरा पॉईंट आहे पहा, जास्तीत जास्त हे करत असताना एलिमिनेट मेथड वापरायची. काय करायचा, ठीक आहे, एलिमिनेट मेथड किंवा पद्धत काय करायची, वापरायची. ठीक आहे, एलिमिनेट मेथड वापरायची. आता हे पाहत असताना आता आपल्याला हे 3 मुद्दे लई महत्त्वाचे आहेत. का, प्रश्न कसा सोडवावा हे आपल्याला जर उत्तर माहीत असेल तर प्रश्न व्यवस्थित वाचावे, आणि केलेला जो अभ्यास आहे, नॉलेज, तो अप्लाय करायचा त्या प्रश्नावरती. आणि ते अप्लाय करत असताना एलिमिनेट मेथड जास्त आपण वापरायची. ओके, ठीक आहे. आता हा मुळात मुद्दा आहे. तर हे पाहत असताना चला आपण आता प्रत्यक्ष सुरुवात करूया. व्हिडिओ पॉज करून हा लिहून घ्या, जर तुम्हाला कोणाला लिहून घ्यायचं असेल तर. मी आता हे खोडतो. ओके, चालेल. आता पहा, आता हे आपण डायरेक्ट आता पेपरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपण घ्या वाचण्यासाठी. काय आहे पहिला प्रश्न, पहा. चूज करेक्ट WH टाईप क्वेश्चन्स टू गेट अंडरलाईन पार्ट. प्रश्न काय विचारलं आहे, चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन. काय विचारलं आहे, WH टाईप क्वेश्चन. ठीक आहे, WH टाईप क्वेश्चन विचारलं आहे. म्हणजे काय करा माहिती आहे का, याचं टू गेट अंडरलाईन पार्ट म्हणजे विषय काय केले माहिती आहे का त्यांनी, चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन्स टू गेट अंडरलाईन पार्ट. म्हणजे खालीलपैकी हे जे वाक्य दिलेलं आहे त्याचे WH टाईप क्वेश्चनचं उत्तर काय येईल. मुळात पहा, पहिला प्रश्न वाचा. पहिलं काय, वॉटर इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. वॉटर, पाणी, अतिशय गरज आहे पृथ्वीवर शाश्वत जीवन जगण्यासाठी किंवा आपलं डेली जीवन जगण्यासाठी. ओके, आपण असा अर्थ काढू शकतो. पहा, हे पाहत असताना आपल्याला काय करायचं, WH टाईप म्हणजे प्रश्न बनवायचा आहे. किती महत्त्वाचा. पहा, हे प्रश्न सोडवत असताना आपण काय करू, सब्जेक्ट इथं महत्त्वाचा आहे. आता पहा, हे आपल्याला इथं उडवायचं आहे, म्हणजे हे आपल्याला काढायचं आहे. काय महत्त्वाचं आहे, पाणी महत्त्वाचं आहे. आपल्याला इथं आलं वाट काय महत्त्वाचं आहे. आता पहा, हे पाहत असताना पहिला पर्याय आपण उडवण्याचा प्रयत्न करू किंवा पहिला प्रश्न आपण वाचून पहिला पर्याय वाचू. पहा, हू इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. हू काय येईल, हू म्हणजे कोण, व्यक्ती आहे का तो, नाही, म्हणजे त्यामुळे हा उडाला. विच, कोणता, वस्तू आहे का ती. विच नीडेड टू सस्टेन लाईफ, वस्तू आहे का, नाही, हे उडाला. म्हणजे आपले 50% आपण इथं पोहोचलो. आता हुज आणि व्हॉट. हुज कोणाला येतो, पर्सनलाच पण येतो, पर्सन. आता हे पण येणार नाही. बघा, हुज इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ, कसं काय शक्य आहे. म्हणजे बघा, हुज म्हणजे कोणता, असं कोणाचा, असं त्या अर्थ निघतो. पहा, हे असं नाही. ठीक आहे, तर इथं व्हॉट येईल. व्हॉट इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ म्हणजे काय शाश्वत जीवन पृथ्वीवर जगण्यासाठी महत्त्वाचं आहे. उत्तर येईल पर्पज वॉटर. आलं उत्तर.
असा हा प्रश्न आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, कळलं का? आता हे पहा, व्हॉट इज निडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं प्रश्न मार्क शेवटी पाहायचं. कधी कधी प्रश्न मार्क दिला नसतो, चुकीचा असतो. ठीक आहे, डब्ल्यूच टाईप क्वेश्चन बनवत असताना. आता पहा, हे पाहता दुसरा प्रश्न बघू आपण डायरेक्ट, सरळ सोपा होता पहिला. दुसरा पहा, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक. म्हणजे कसं माहिती आहे काय, व्यवस्थित असं याच्यामध्ये अल्टरनेट खाली जे 4 पर्याय त्यापैकी कोणतं वर येईल. समजा हे फिल इन द ब्लँकमध्ये येऊन जाईल समजा. ठीक आहे, द शॉपकीपर डज नॉट हॅव काय, डज नॉट हॅव द टॉईज आय वॉज लुकिंग. म्हणजे शॉपकीपरकडे पुस्तक म्हणजे टॉईज म्हणजे खेळण्या नाहीत. तर आय वॉज लुकिंग काय आहे, तिथं काय यायला पाहिजे. ठीक आहे, आता तिथे काय यायला पाहिजे, फॉर येईल काय, अबाउट येईल, अबाउट काय, ॲट येईल का, टू येईल. पण आता इथं तुम्हाला सांगतो. आता हे मुळात कसं आहे माहिती आहे काय, फ्रेझल वर्बचं वाक्य आहे. फ्रेझल वर्ब जे आहे ना, फ्रेझल वर्ब. ठीक आहे, फ्रेझल वर्ब जे आहे ना, ते फ्रेझल वर्बचं हे वाक्य आहे. आता मुळात काय आहे, लुकिंग हे मूळ क्रियापद आहे. त्यामुळे लुकिंग अबाउट येते का नाही, लुकिंग ॲट, लुक टू नाही. म्हणजे आय वॉज लुकिंग फॉर किंवा अबाउट ॲट टू नाही, तर लुकिंग फॉर हा उत्तर येईल. काय येईल सांगतो. अबाउट येणार नाही, कारण का आता ह्याच्यामुळे मुळात कसं आहे म्हणते का, लुक फॉर हां, लुक फॉर. आता हे महत्त्वाचं आहे. लुक फॉर हे एक फ्रेझल वर्ब आहे. ठीक आहे, लुक फॉर हे फ्रेझल वर्ब आहे. बाकीचं बघा, तुम्हाला हे मी उडवतो थोडंसं. हे फ्रेझल वर्ब आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं लिहायला सोपं जाईल जेणेकरून. ठीक आहे, आता पहा, तर याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट बनतात. आय वॉज लुकिंग फॉर म्हणजे मी ते पाहिलं आहे असं. ठीक आहे, म्हणून मी कसं आहे माहिती आहे का, म्हणून मी शोध घेतलेला की एखादी खेळणी दुकानावर राहील, या अँगलनं आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. ठीक आहे, आता चा शोध घेणे, आपण काय करतो, त्याचा अर्थ काय करतो, चा शोध घेणे, याचा अर्थ होतो लुक फॉर. त्याचे वेगवेगळे पार्ट बनतात. आता हे लुकपासून फ्रेझल वेगवेगळे बनतात. आता कसं आहे, आता मी इथं समजा इथं लुक टाकलं. ठीक आहे, तुम्हाला सोपं जाईल. आता इथं काय येईल, समजा फॉर एक्झाम्पल लुक अबाउट येईल. एखाद्या लुक अबाउट इथं काय येणार नाही. लुक अबाउट आहे काय, लुक ॲट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लुक टू आहे. असे वेगवेगळे फ्रेझल वर्ब याच्यात लुकपासून बनतात. ठीक आहे, आता हे अबाउट ॲट ह्या प्लेसला लागू होत नाही. आता लुक अबाउट म्हणजे काय ते आपल्याला पाहावं लागणार. लुक अबाउट म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणे हा अर्थ निघतो. आणि लुक ॲटचं एखाद्या गोष्टीकडे पाहणे. लुक ॲट म्हणजे प्लेस दाखवतो बरं का, हा प्रिपोजिशन प्लेस दाखवतो. पहा, दुसरा आहे त्याच्यानंतर काय आहे, चौथा लुक टू येईल का नाही. अपेक्षा ठेवून एखाद्या गोष्टी, वस्तू, व्यक्तीकडे पाहणे. अपेक्षा ठेवून आपण प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही अपेक्षेने पाहत असतो. आपल्या घरी आईवडील सर्व गोष्टीकडे आपण पाहत असतो काही ना काहीतरी. वेळेवर पैसे घरून आले पाहिजे त्या अँगलनं. ठीक आहे, चला सोडा तो भाग वेगळा. पहा, मुळात हे झालं म्हणजे इथं उत्तर काय यायला पाहिजे, द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज आय वॉज लुकिंग फॉर, हा उत्तर त्याचा येईल. ठीक आहे, म्हणून मी शोध घेत असलेली एखादी खेळणी दुकानाकडे नाही, म्हणजे ते दुकानदाराकडे नाही, ह्याचा अर्थ मुळात मराठी निघतो असा. ठीक आहे, चालते. आता तिसरा पर्याय पहा, तो सोपा होता. तिसरा प्रश्न बघा. आता हे काय विचारलं आहे, रिअरेंज द जम्बल पार्ट्स विच आर द काय लॅबल्ड PQRS टू प्रोड्यूस द करेक्ट सेंटेन्स, चूज द करेक्ट सिक्वेन्स. मुळात काय पॅरा जम्बल प्रश्न आहे हा. आता जे बँकिंगचे मुलं देतात किंवा आता जे TCS किंवा IPS पॅटर्नमध्ये हा प्रश्न जुना आहे, आलेला आहे, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. आता पहा, त्याने काय केलं माहिती आहे का, सरळ आपल्याला याचे हे पूर्ण वाक्य 4 आहेत ना, एकत्र एक वाक्य बनवायचे आणि ते वाक्य आपण बनवूया. पहिलं बघा, द पर्सन विचारलं आहे, द पर्सनच्या नंतर काय यायला पाहिजे, मुळात ह्याचा पर्याय 4 आहे, सोडून नाही, तुम्हाला सांगणार कसं आहे. पहा, द पर्सन, इथे पॅराजम्बलचे काही नियम असतात. मुळात पॅराजम्बलचे काही नियम असतात. आता पहा, त्याने काय केलं आहे, अ पर्सन एक व्यक्ती, हू इज पुअर कोण आहे, तो पुअर आहे. जो, हूचा अर्थ जो होतो बरं का इथं, हां रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतात त्याला. हू जो गरीब आहे, हां त्याच्यानंतर काही येस आला, त्याच्यानंतर आर यायला पाहिजे. पुअर इज, हू इज पुअर, कॅनॉट, कॅनॉट म्हणजे हे येईल इथं, कॅनॉट. त्याच्यानंतर क्यू, वर्क हार्ड अँड इफेक्च्युअल. मी तुम्हाला लिहूनच दाखवतो. ठीक आहे, पहा, द पर्सन हू काय थांबा, पर्सन हू इज पुअर कॅनॉट
कॅनॉट काय आहे पुअर कॅनॉट. त्याच्यानंतर काय आहे वर्क हार्ड अँड इफेक्च्युअली. वर्क हार्ड अँड efficiently because ठीक आहे ही इज पुअर. असं एक वाक्य आहे, समजून घ्या. ठीक आहे. पहा हे असं सरळ पॅराजंबल आहे. फक्त आपल्या लक्षात पाहिजे काही काही नियम आहेत. पहिला काय सुरुवातीला करता असेल तर त्याला जर रिलेटिव्ह प्रोनाउन विचारलं तर ही दुसरीकडे नाही बसणार. ठीक आहे, समजून घ्या फक्त. हू इज द पर्सन हू इज पुअर कॅन नॉट वर्क हार्ड अँड काय इफिशियंटली बिकॉज ही इज पुअर. म्हणजे काय माहिती आहे का, तो हार्डवर्क करू शकत नाही कारण तो ऑलरेडी गरीब आहे. त्यामुळं काही गोष्टी आहेत त्या एक ते फक्त सिक्वेन्स आहे, त्याचा काय अर्थ नाही आहे, पण असं त्याने दिलेलं आहे. समजा फक्त हे स्ट्रक्चर माहीत पाहिजे की कोणत्यानंतर काय येणार आहे. हे काही पॅराजंबलचे नियम आहेत. मी तुम्हाला समोर आलेल्या प्रश्नामध्ये सांगणारच आहे. त्याचे काही नियम असतात, ते नियम म्हणून तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे. पहा चौथा प्रश्न आपण घेऊ, शेवटी घेणार आहे त्याचा एक व्हिडिओ बनवावे स्पेशल पॅराजंबलवर एक टॉपिकवर. हे संपल्याच्यानंतर ही सर्व सिरीज मी घेणार आहे. सुरुवातीला 2021चं घेतलं, ते झालेला पेपर 1-2 असेल, नंतर 2013पर्यंत मागं सर्व मी सिरीज टाकणार आहे, एक व्हिडिओ पेपर संपण्याच्या अगोदर, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला फायदा होईल. पहा आता समोरचा प्रश्न कसा आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे काय विचारलं त्यांनी, प्रश्न वाचा. म्हणजे स्पेलिंग हे जे शब्द आहेत ना 4, हे कोणते ह्याचे शब्द म्हणजे स्पेलिंग बरोबर आहे ते वाक्य. एकदम सोपा प्रश्न आहे, आपल्याला फक्त माहीत पाहिजे. मिसलेनियस. आता पहा मिसलेनियस हेच आपल्याला स्पेलिंग माहीत पाहिजे. पहा पहिला तर आता पहा MISC काय MICAANEOUS हे उत्तर यायला पाहिजे. आता MISCSL हे वाचण्यात काय सोपं असल्यामुळे ह्याला जास्त वेळ घ्यायचा नाही, सरळ उडवायचं. फक्त हे पाठांतरचं जेवढं इंग्रजीचा अभ्यास करणार हे तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतात, कारण का हे रट्टा मारण्याचे पॉईंट आहेत. मिसलेनियसचा अर्थ काय होतो, संकीर्ण किंवा त्याला आपण मिश्र म्हणू शकतो त्या अँगलनं. ठीक आहे, हे अर्थ होतो. आणि ह्याच्यामध्ये करेक्टली स्पेल काय आहे 2 नंबर पर्याय येईल. ओके. आता पहा प्रश्न क्रमांक 5. चूज द प्रॉपर आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. प्रश्न कशावर आलेला आहे, आर्टिकलवर. काय आर्टिकलवर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आपण आर्टिकलवर प्रश्न बघू काय कसा प्रश्न येतो काय ते. ठीक आहे, आता प्रश्न कसा आलेला आहे आर्टिकलवर ते पहा. ठीक आहे, पहा आता आर्टिकलवर प्रश्न काय आहे. आता पहा त्यांनी प्रश्न विचारला आहे की आयर्न इज डॅडस युजफुल मेटल. ठीक आहे, आता आयर्न म्हणजे काय, लोखंड आपण म्हणतो. ठीक आहे, आयर्न इज युजफुल मेटल. आता इथं द येईल का ॲन येईल, ॲन तर येणार नाही. यू जरी आपण म्हटलं आपल्याला चुकू शकते, नो आर्टिकल नाही, आर्टिकल तर येणारच आहे. पहा युजफुल म्हणजे काय, इथं यू आहे. ठीक आहे, यू कसा येतो, वायू अर्थाने आलेला. आपण म्हणू की बाबा यू आल्यामुळं इथं ॲन येईल, नाही, त्याचे काय नियम आहे तुम्हाला सांगतो मी ते पण. ठीक आहे, आता पहा आयर्न इज ॲन येईल का नाही, द येईल का नाही. द युजफुल आलं तर डेफिनेट आर्टिकल नाही येणार इथं, त्यामुळे इथे यायला इथं ठीक आहे. आता पहा ह्याचे काय नियम आहे तुम्हाला मी सांगतो, पहिले खोडतो. पहा मी आर्टिकलचे तुम्हाला नियम सांगेन कसे आहेत माहिती का, महत्त्वाचे. द हे डेफिनेट आहे, म्हणजे सर्व डेफिनेट जे असतात ना शाश्वत, त्याच्यासाठी द आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल द गंगा, एकदम जे आपण माहिती आहे वस्तू त्या एकदम डेफिनेट. आणि ॲन ज्या वाक्याची सुरुवात EIOU या स्वराने होते, ज्या शब्दाची सुरुवात, ठीक आहे, त्याच्या अगोदर ॲन येतो. म्हणजे मुळात काय आहे माहिती आहे का, हा आहे इथं, म्हणजे एकूण 5 स्वर आहेत इंग्रजीमध्ये. बाकीचे कॉन्सनंट ज्याला आपण व्यंजन म्हणतो ते येणार आहे, त्याच्यासमोर ए येतो. ओके, ठीक आहे. व्यंजन मी इंग्रजी जास्त लिहून देत नाही, कारण का मराठीमध्ये आपण पेपर समजून घेतला, म्हणजे एखादा प्रश्न समजून घेतला तर सोपं जाईल. इंग्रजीमध्ये पण काही विषय नाही आहे. पहा आता पहा व्यंजन आहे ए, त्यामुळं ए येणार, कारण का यू झाले, भले तर यू आलेला आहे पण त्याचा उच्चार कसा आहे माहिती आहे का, यू हे वायू या अर्थानं आलेला आहे. आता कसं आहे मग कॉन्सनंट म्हणजे फॉनेटिक्समध्ये काय असते, वाक्याची सुरुवात भली स्वराने असेल, म्हणजे जरी स्वराने असेल तर त्याचा उच्चार जर व्यंजनासारखा होत असेल तर त्याच्यासमोर आपण घेतो, ॲन घेत नाही. फॉर एक्झाम्पल ऑनर, ऑनरेबल, काय त्याची सुरुवात एच न होते. ठीक आहे, ऑनेस्ट, आता बघा HONEST, ऑनेस्ट. आता हे एच आहे, हा काय व्यंजन, तरी पण त्याचा उच्चार जो आहे ना तो स्वरासारखा आहे, म्हणून ऑनेस्ट.
ऑनेस्ट पर्सन म्हणजे एकदम प्रामाणिक व्यक्ती. तर त्याच्या अगोदर आपण इथं ॲन वापरतो. त्याच अँगलनं हा प्रश्न आलेला आहे. एकदम सोपा आहे. आणि आर्टिकलवर प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न एक दोन आलेले आहेत. त्यामुळे ह्या टॉपिक आपण घेणार आहे. टॉपिक वाईज पण हे टॉपिक मी घेणारच आहे. फक्त मी PYQ अनालिसिस घेतो लवकर संपलं पाहिजे म्हणून. ठीक आहे, तुम्हाला डिस्कशनला सोपं जाईल. पहा समोरचा प्रश्न कोणता आहे. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड टू गिव्हन एक्सप्रेशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन हा एक व्होकॅब्युलरीचा एक पार्ट आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. MPSC वारंवार याच्यावर प्रश्न विचारत असते. पहा मुळात काय आहे, या वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे प्रश्न आपण व्यवस्थित वाचला. दुसरा आहे, आता पहा हे वाचत असताना मुळात त्यांनी काय विचारलं आहे. अ पर्सन हू लीड्स अ सिम्पल लाईफ डिवोटिंग हिमसेल्फ टू काय कंटेम्प्लेशन अँड मेडिटेशन. म्हणजे पहा प्रश्न कोणता व्यक्ती जो सिम्पल लाईफ जगतो काय हिमसेल्फसुद्धा आणि तो मेडिटेशन एकदम चिंतन ध्यानस्थ राहतो. ठीक आहे, कळालं. त्याच्यासाठी हा शब्द आलेला आहे. उपासक आपण त्याला म्हणू शकतो किंवा एखादा संन्यासी असतो किंवा एखादा म्हणजे व्यक्ती असतो तो हे करत असतो. त्यासाठी कोणता शब्द येईल हा महत्त्वाचा आहे. आता हे चारपैकी पर्यायपैकी आपल्याला माहीत पाहिजेत कोणकोणते. बघा अल्टुस्ट आहे काय ॲसेटिक आहे. ठीक आहे, हां इस्टिट आहे. ठीक आहे, हे असे पर्याय आहेत वेगळे. कन्झर्वेटिव्ह पण आहे शेवटचा पर्याय. आता ह्याच्यापैकी आपला कोणता पर्याय बरोबर आहे ते महत्त्वाचं आहे. आता पहिला आपण ह्याला पर्याय माहीत करावं लागेल काय आहे ते. ठीक आहे, ह्याचा पर्याय क्रमांक आहे उत्तर आपण याला 2 घेऊ शकतो. आता बाकीचे पर्याय पण का नाहीत ते सांगतो तुम्हाला मी. आता ॲसेटिकचा अर्थ होतो. ठीक आहे, ॲसेटिकचा अर्थ होतो संन्यासी ज्याला आपण म्हणतो की तपस्वी जे लोक म्हणजे चिंतनात मग्न असतात. आयुष्य त्यांचं देवांची श्रद्धा देवांची उपासना करण्यामध्ये आयुष्य गेलेलं जातं आहे समजा. ठीक आहे, आता बघा अल्टुस्टचा अर्थ काय होतो. मानव कल्याणासाठी दानधर्म करणारा एखादी व्यक्ती असतो. MPSCचा आवडता टॉपिक अल्टुस्ट 1000 वेळेस विचारलेला आहे. पुष्कळ वेळेस अल्टुस्ट हा शब्द MPSCने विचारलेला आहे. ठीक आहे, अल्ट्रुइस्ट. आता दुसरं काय आहे इथिस्ट. ठीक आहे, इथिस्ट याला आपण म्हणजे याचा विचार करू शकतो. एथिस्ट म्हणून आपण त्याला म्हणतो. एस्थीट. ठीक आहे, एस्थीट आहे. ठीक आहे, आता एस्थिटचा अर्थ काय होतो माहिती आहे का. कला निसर्ग जे आपण निसर्गप्रेमी म्हणतो ना त्या अर्थ निघतो. याचा काय अर्थ निसर्गप्रेमी म्हणू शकतो. ठीक आहे, आता निसर्गप्रेमी म्हणजे काय मुळात कसं आहे बघा. निसर्गप्रेमी म्हणू शकतो. कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय कर्मठ पुराणवादी जे आपण कर्मठ असं विचारसरणीचे जुन्या विचारसरणीचे लोक असतात ना त्याला आपण म्हणू शकतो. समजा कर्मठ लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता हे त्याचा अर्थ निघतो. आणि मुळात आता ह्याचं कसं आहे अ पर्सन जो एकदम सिम्पल साधी लाईफ जगतो त्याला आपण म्हणतो एस्थेटिक. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो मनन चिंतन करणारा एकदम साधा व्यक्ती संन्यासी आपण त्याचा अर्थ निघतो. ठीक आहे, समोरचा प्रश्न घेऊ आपण. पहा सिलेक्ट द करेक्ट कॉर्डिनल नंबर्स फॉर द गिवन अ मिलियन. एकदम सोपा प्रश्न. आपण बिलियन मिलियन आपण यूट्यूबमध्ये पाहत असतो. ठीक आहे, आणि पैसे आपण एवढे मिलियन प्रॉपर्टी तेवढी मिलियन प्रॉपर्टी आपण पाहत असतो. आता मिलियन म्हणजे किती लाख. आता बघा शून्य आपण हे गणिताचं पार्ट पण आपण म्हणू शकतो पण त्यांनी इंग्रजीमध्ये विचारला काय हरकत नाही. चला पहा 1 मिलियन म्हणजे 10 लाख. बघा हे किती झाले शतक हजार 10,000 हे उडाला. एलिमिनेट मेथड झाली. शतक हजार 10,000 लक्ष 1 लाख आहे का नाही उडाला. ठीक आहे, म्हणजे ह्याचा पर्याय क्रमांक आता पहा शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 1 कोटी का नाही उडाला. म्हणजे 10 लाख शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष 10 लाख रुपये म्हणजे 1 मिलियन. आता तुम्ही म्हणाल सर 1 मिलियन म्हणजे 10 लाख तर 1 बिलियन म्हणजे किती. ठीक आहे, 1 बिलियन म्हणजे किती तर 1 बिलियन म्हणजे तुम्हाला सांगतो 10 कोटी. 10 कोटी. आता तुम्ही 1 बिलियनला किती शून्य असते ते पण लिहून घ्या. ठीक आहे, असं नको. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो जातं मी थांबा 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो. एकक इकडनं जातो पण आपण असं डायरेक्ट घेऊ. एकक दशक शतक हजार 10 लक्ष 10 लक्ष कोटी आणि 10 कोटी. ठीक आहे, कळालं का तुम्हाला. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी. ठीक आहे, ओके बरोबर. म्हणजे हे 1 बिलियन म्हणजे 10 कोटी. हे प्रश्न गणिताचा सोपा एकदम सोपा प्रश्न होता गणिताचा. तरी पण त्यांनी इंग्रजीमध्ये विचारलं काही हरकत नाही आपण घेतला. चला आता भाषामोरचं काय आहे. आपण मुळात काय प्रश्न व्यवस्थित वाचतोय. पहिला आपला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय आहे की आपण जे अभ्यास केले ते आपण अप्लाय करतो. तिसरा आहे एलिमिनेट मेथड. एलिमिनेट मेथड सोडवत असताना पहा कसं आहे.
तिथं पण काही काही ठिकाणी मी अप्लाय करतोय जे सोपं आहे तिथं. आता पहा, आयडेंटिफाय द विच पार्ट ऑफ सेंटेन्स हॅज ॲन एरर. आता इथं बघा आर्टिकलचा नियम लागला. ईने सुरुवात झाली, एरर. ईचा उच्चार म्हणजे असा होतोय, म्हणजे ते ॲन लागलं का नाही. आणि इथं पण तुमचा नियम लागू झाला आहे आर्टिकलचा, ॲन एरर म्हणजे चुका काढा वाक्यातलं काय आहे ते. पण हे कसं एक स्टेटमेंट आहे. समजा बघा, आय वॉज ग्रेटली अस्टोनाइज्ड वेन आय केम टू नो दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी काय आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट 20 years. आता हे आपण मागं पॅराजंबल बघितलं ना, त्या पलीचं हा वाक्य आहे. आपल्याला फक्त हे सिक्वेन्स लावायचं आहे वाक्याचा. पहिला बघा, ह्या चारपैकी कोणतं वाक्य चुकीचं आहे. बघा, आय वॉज ग्रेटली अस्टोनाइज्ड इथं वॉज आलं आहे, म्हणजे हा सिम्पल पास्ट आहे किंवा पास्ट आहे समजून घ्या, पास्टचं वाक्य आहे समजा. ठीक आहे. आता बघा, वेन आय केम टू नो इथं पण सिम्पल पास्ट आले. ओके, म्हणजे भूतकाळ, साधा भूतकाळ आपण त्याला मराठीत म्हणतो. ठीक आहे. तिसरा काय आहे, तिसरा दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी. इज काय येईल, प्रेझेंट आहे. प्रेझेंट इथं पास्टचं वाक्य आहे, परत प्रेझेंट कसं येऊ शकत नाही. बघा, चौथा काय आहे, आफ्टर अ गॅप अबाउट 20 years. याच्यामध्ये काय टेन्सचा सेन्स नाही. ठीक आहे. त्यामुळं इथं याच्यामध्ये टेन्सचा काही उल्लेख नाही, त्यामुळे एकदम एक्स्ट्रा वाक्य आहे, सोडून द्या. ह्याच्यामध्ये आपण येऊन काढू शकतो. आय वॉज आलं आहे, आय केम आले, म्हणजे ह्याच्यानंतर परत पण भूतकाळच यायला पाहिजे होतं, इथं वॉज यायला पाहिजे होतं. ठीक आहे. इथं नाही आलं. ठीक आहे. त्यामुळे इथं एरर कुठे निघाला, मग सीमध्ये निघाला. पर्याय डी उडाला, बी उडाला, ए उडाला, पर्याय सी. ठीक आहे. सोपं आहे, म्हणजे फक्त टेन्स कळायला पाहिजे, सिक्वेन्स बाकी काही नाही आहे. याचे नियम आहेत. ठीक आहे. चूज द करेक्ट. आता 9वा प्रश्न काय आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम ऑफ द गिवन सेंटेन्स. पहा, पॅसिव्ह व्हॉइस, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस त्याने विचारले. आता पहा, व्हाय डू वेस्ट टाईम, व्हाय डू यू वेस्ट टाईम, WH टाईपचं त्याने पॅसिव्ह करा म्हटलं आहे. मी सर्व व्हॉइस ह्याचे सर्व व्हिडिओ पण टाकणार आहे ग्रामरचे, फक्त मी पेपर अनालिसिस करतो आहे. असं नका म्हणून सर इथं तुम्ही नियम सांगत नाही, काही नाही, असं नाही. नियमचे मी वेगळं व्हिडिओ बनवणारच आहे, ते टाकणार पण आहे. कसं आहे माहिती आहे काय, हे सर्व पेपर आपल्याला व्यवस्थित फक्त जेव्हा आपल्याला पूर्ण अभ्यास झालेला असतो तेव्हा हे PYQ पाहायचे असतात. ठीक आहे. समजून घ्या. आता पहा, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय, त्याने WH टाईप आणि व्हर्बल टाईपचे 2 टॉपिकचे 2 हे प्रश्न असतात व्हॉइसमध्ये. आता तुम्हाला एक सोपं सांगतो, ट्रिक सांगतो इथं कशी आहे. WH टाईपचं कसं करायचं, सरळ पहिला त्याला काहीच विचार करायचा नाही, फक्त समोरच विचार करा की डू यू वेस्ट टाईम. त्याला याला साधं वाक्य करा. काय करा, यू डू वेस्ट टाईम. ठीक आहे. याला काय करा, आता पॅसिव्ह करा. कसं करायचं, सब्जेक्ट आहे, इथं काय आहे, क्रियापद, वेस्ट आहे, म्हणजे हे कोणतं क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब. याला आपण हलकट म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणू शकतो. हेल्पिंग वर्ब आमचे सर म्हणायचे, म्हणजे समजलं पाहिजे टॉपिक म्हणून ते हलकट वर्ब म्हणायचे. कारण का खरंच ह्या हेल्पिंग बरोबरच पूर्ण ग्रामरचा खेळ आहे, त्यामुळे ते आमचे शाळेतले सर असं म्हणायचे, मग ते तोंडात आलं माझ्या, काही हरकत नाही. पहा, आता हे झालं हेल्पिंग वर्ब. मूळ नंतर काय झाला, मूळ क्रियापद, मेन वर्ब, याला माकड वर्ब म्हणायचे आमचे सर म्हणायचे, पण ठीक आहे, मेन वर्ब म्हणायचे, आणि ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. समजून घ्या. इथं विषय काय झाला आहे, आता हे करत असताना सुरुवातीला आपण काय घेतो, ऑब्जेक्ट टाईम घेतो. टाईम घेतला, मग इथं डू म्हणजे इंडिकेट करतो प्रेझेंट टेन्स. इथं प्रेझेंट टाईमला टाईम एकवचनी काय, एकवचनी, त्यामुळे ई झाला पाहिजे. आणि वेस्ट तर क्रियापदाचा तिसरा रूप घेतला पाहिजे, वेस्टेड. ओके, वेस्टेड. ठीक आहे. मला ED पार्ट लागतो, त्यामुळे मूळ क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. पास्ट पार्टिसिपल घेतला की बाय हे कनेक्टिंग एक वर्ड घेतला जातो ते वाक्य जोडण्यासाठी, आणि यू हे शेवटचा सब्जेक्ट शेवटी टाकून द्यायचा आणि फुल स्टॉप द्यायचा. ओके. पण आता आपल्याला त्याने काय विचारलं, WH टाईप, आणि WH टाईप जो दिलेला आहे ना तोच घ्यायचा. आता इथं काय करायचं, आणि इथं वाय घेतलं आहे, आणि हा इज आहे ना, उचलायचं, इथं टाकायचं. बघा आता वाक्य कुठं आला, वाय इज टाईम. हे उडवलं, समजा आता हे उडवलं आपण, इथे घेतलं ना, आता हा उडवला. मी ते काय आला, वाय इज टाईम वेस्टेड बाय यू, आणि शेवटी पंढरपूरचं गंध, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, प्रश्नार्थक चिन्ह द्यायचा. ठीक आहे. पहा कसं आहे, वाय इज टाईम वेस्टेड बाय यू, तो वाक्य कुठं आहे बघा, वाय इज टाईम, बिईंग आलं का, नाही, बिईंग इथं कंटिन्युअसमध्ये येतो, तो मी घेणारच आहे सर्व. पहा इथे येणार नाही. दुसरं काय, वाय हॅज येणार का, नाही, परफेक्टमध्ये तो येणार नाही. वाय इज टाईम बिन येणार का, नाही. म्हणजे चौथा काय, वाय इज टाईम, बघा वाय इज टाईम वेस्टेड बाय यू आला ना चौथा पर्याय, संपला विषय. बघा असा प्रश्न सुटतो.
मी याचे पूर्ण नियम घेणार आहे, फक्त मी फास्टमध्ये हे ॲनालिसिस घेतो कारण का तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. पहा आता इथं 10वा प्रश्न काय आहे. 10वा प्रश्न काय आहे, चूज द करेक्ट अँटोनमस म्हणजे विरुद्धार्थी ऑफ द गिवन वर्ड. सरळ 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 त्यांना काय केलं आहे, त्याची विरुद्धार्थी शब्दाचा अर्थ सांगा म्हटलं काय आहे. पहा प्रश्न काय विचारला आहे त्यांना, काय ॲक्युट्यूट म्हणजे काय, ॲक्युसिट्यूट ओके. ॲक्युसिट्यूट याचा अर्थ काय होतो ते आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. ॲक्युसिट्यूट म्हणजे कसं, हावरट, लालची, लोभी, म्हणजे सर्व आपल्यालाच पाहिजे. असतात काही मुलं असतात, सर्व लोक असतात, मी म्हणजे काही सर्व लोक असतात समजा. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा ह्याचा अर्थ होतो लोभी. आता ह्याच्यामध्ये ह्याचं अपोजिट विचारलं त्यांना म्हणजे विरुद्धार्थी विरुद्धार्थी विचारले समजा त्यांना. ठीक आहे. अपोजिट अँटोनमस म्हणजे अपोजिट विचारलं. ठीक आहे. आता पहा, आता हे पाहत असताना आता बघा ह्याच्यामध्ये चारीचे पर्याय आपल्याला पर्यायाचे अर्थ पण माहीत पाहिजे. हे शेवटी पाठांतराचा विषय. इथे एलिमिनेट मेथड वापरू शकत नाही. इथं सरळ सरळ अभ्यास पाहिजे, नाहीतर तुक्का. 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे, ट्रिक पण लागू होत नाही. ठीक आहे. हे पाहत असताना हावरट म्हणजे काय, आता पहिला दुसरा पर्याय कोणता आहे, मिसली. ठीक आहे. आता मिसलीचा अर्थ काय होतो, कंजूस, चिकट. आपण म्हणतो ना कंजूस असतो, कंजूस म्हणू शकतो. काय अस्ट्रीट म्हणजे आपण काय म्हणतो, अस्ट्रीटचा अर्थ काय होतो, सांगा ना तुम्ही. ॲस्ट्रीटचा अर्थ हे ॲस्ट्रीटचं उत्तर आहे याचं. आणि फ्रुंगल असेल, हे दोन्ही अर्थानं सांगणार आहे तुम्हाला मी. ॲस्ट्रीटचा अर्थ इथं जर हे असेल काय म्हणतो, कर्मट असं आपण काय म्हणतो त्याला, हावरट असेल तर हा कसं माहिती आहे का, हाव नसणारा, मनामध्ये काही इच्छा नसणार, एकदम जेवढं आहे तेवढं आहे ते घेतो आपण, त्याचा अर्थ होतो. आणि फ्रंगल म्हणजे काय, फ्रंगलचा पण अर्थ त्याच अँगलनं घेतला जातो, काटकसर करणारा, चिकट, कंजूस. म्हणजे इथे 2 अर्थाचे सेम अर्थ आहेत बरं का इथं. मिसलरी आणि फ्रंगल हे 2 समानार्थी शब्द आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, अर्जंट म्हणजे काय, जहाल, प्रखर, काय कडक असं म्हणतो की नाही, असा रागीट स्वभावाचा त्याचा त्या अर्थ निघतो याचा. कसं आहे, म्हणजे कसं त्याला कडक म्हणू शकतो किंवा जहाल म्हणू शकतो, हे त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. ठीक आहे. असं काही नाही आहे. पहा आता हे म्हणजे याचं उत्तर काय सांगता जाईल, ॲस्टेर म्हणजे जिथं हावरट नाही आहे, जो एकदम साधा माणूस आहे त्याचा अर्थ निघतो. म्हणजे पहिला ह्याचा अर्थ पहा, ह्याचं उत्तर हे आहे. ठीक आहे. पहा आता 11वा प्रश्न काय, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथं काय विचारलं आहे, फक्त एक प्रश्न विचारले त्यांनी काय चालू आहे, आपल्याला त्याचा अर्थ माहीत पाहिजे. यांनी मुळात काय केले माहिती आहे का, डायरेक्ट प्रश्न विचारला आहे, करेक्ट काय आहे चुकीचं, डकलिंग म्हणजे हे मुळात काय माहिती आहे का, प्रश्न वेगवेगळ्या अँगलने विचारत असताना ही साऊंड सिस्टीमवर किंवा तुमच्या आवाजावर किंवा एखाद्या प्राण्यांच्या लहान बाळ जो असतो त्यांच्यावर असं जोडायला लावला प्रश्न आहे, त्याचे असे त्या अँगलनं प्रश्न विचारतात. हा रिझनिंगचा पार्ट आहे, रिझनिंग टाईप त्यांनी प्रश्न विचारले. बघा डकलिंग म्हणजे कसं आहे, डक म्हणजे काय, बदकचं लहान पिल्लू, काय त्याला डकलिंग म्हणतो. तर हेअरचा अर्थ काय होतो ते महत्त्वाचं पाहिजे. हेअरचं होतो आपण ससा, रानससा असतो का नाही, तो ससा. त्याचा लहान पिल्लू जो असतो ना, एकदम लहान ससा, असं जंगली जो असतो ना, तो त्याला म्हणतात लॅव्हरेट. हा पाठांतराचा विषय, लॅव्हरेट. ओके. तर लॅव्हरेट म्हणजे काय, एकदम लहान, एकदम गोंडस ससा. आता बाकीचे पर्याय कोणकोणते ते माहीत पाहिजे आपल्याला. बघा कॅग्नेटचा अर्थ काय होते, स्वॅन. कॅग्नेटचं जे लहान पिल्लू आहे ना त्याला स्वॅन म्हणतात. सर स्वॅन म्हणजे काय, आता हे म्हणजे हंस असतो ना, हंस, तेच ना, येस, हंस म्हणतो ना, ते हंसनंच आपण स्वॅन म्हणतो किंवा हंस. त्याची लहान पिल्लू कॅग्नेट जे आहे ना, स्वॅनचं कॅग्नेट लहान पिल्लू. टाडपोल काय, टाडपोल म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, टाडपोल म्हणजे आपले विज्ञानामध्ये पण विचारलं जाते. टाडपोल हे जे आपलं बेडूक असतो ना त्याचं लहान बाळ असतो. बेडूक, त्याला आपण बेडूकला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, फ्रॉग, त्याचं हे लहान पिल्लू, लहान बाळ. तर पिगलेट म्हणजे काय, ह्याचं शॉर्टकट फॉर्म आहे. पिगलेट म्हणजे पिगचं लहान बाळ, पिग म्हणजे डुक्कर, पिगलेट त्याचं. ठीक आहे. पिगचं पिगलेट, आणि टाडपोल बेडूकचं फ्रॉगचं, आणि स्वॅनचं म्हणजे किग्नेटचं स्वॅन म्हणजे आपण त्याला हंस म्हणतो, हंसाचं पिल्लू. आणि लॅव्हरेट म्हणजे आपण काय म्हणतो त्याला ससा, म्हणजे गावाकडे असतो तो ससा शेतामध्ये, त्याचं लहान बाळ. ओके. हे असा प्रश्न आहे. आता प्रश्न क्रमांक 12 पहा,
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये किती प्रकार आहेत? त्यापैकी एक प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक, त्याचा हा प्रकार आहे. कारण काय बघा, इथं उद्गारवाचक चिन्ह आले, उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे हे उद्गारवाचक आहे. म्हणजे उद्गारवाचक ओळखायचं कसं? शेवटी हे असं असतं ना, हे असं आपण ते अष्टगण लावतो गावाकडे, अशा पद्धतीनं लावतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण लावतो. सरळ आपण किंवा समजून घेण्यासाठी, असं नाही आहे, फक्त समजून घेण्यासाठी सांगतो आहे मी. ठीक आहे, त्याला आपण अष्टगण म्हणतो. त्या अँगलनं असं जिथं हा टिंब असतो ना, हा प्रश्नार्थक चिन्ह. मी आता तुम्हाला पंढरपूर तसं मला समजून घेण्यासाठी, फक्त तो अर्थ वेगळा आहे. ठीक आहे, फक्त समजून आपल्याला ते समजलं पाहिजे प्रश्न, माझा तो उल्लेख आहे, उद्देश आहे. ठीक आहे, आणि हे साधं शेवटी फुल स्टॉप असेल तर तो साधं वाक्य आहे. हे प्रश्नार्थक, हे उद्गारवाचक. आता पहा वाक्य काय दिले? ओह व्हॉट अ लवली डे शी एक्सक्लेम्ड. तुम्हाला काय दिवस आहे आज, काय प्रेम चांगला दिवस आहे आज, तो ती उल्लेख ती असं त्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये हे करायचं आहे. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? सरळ एका व्यक्ती ह्याला बोलणारा. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? हा व्यक्ती ह्या व्यक्तीविषयी असं सांगणारा. तो असा असतो. तो आपण चुगली करतो ना, त्या अँगलने डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे चुगली करणे. शॉर्टकटमध्ये समजून घ्या. ठीक आहे, पहा आता पहिलं वाक्य काय? ऑल करेक्ट येतात का? आणि आता पहा पहिला प्रकार आहे, शी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट वॉज अ लवली डे. हां, दुसरा काय? शी एक्सक्लेम्ड दॅट व्हॉट अ लवली डे इट वॉज. शी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इज अ लवली डे. आता हे सर्व पर्याय आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण समजून घेऊ. कसं आहे? प्लेजर आहे म्हणजे आनंदाचा दिवस आहे. प्लेजर, इथं पण प्लेजर आला, त्यामुळे एक्सक्लेम्ड दॅट व्हॉट अ लवली डे इट वॉज आलं तर शेवटी काहीतरी यायला पाहिजे ना. ते हे म्हणजे हे उडाला. ऑल करेक्ट तर येणारच नाही. हे उडाला म्हणून हा उडाला. राहिले किती? 50%. आपली शुरिटी 50-50पर्यंत गेली. आता इथं पण एक प्लेजर आहे, इथं पण प्लेजर आहे. एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट आलं, इथं वॉज आहे, इथं इज आहे. म्हणजे जेव्हा वाक्य आपण घेतो काय म्हणजे डायरेक्ट रिपोर्टिंग वर्ब, याला कसं आहे माहिती आहे का? हे एक्सक्लेम्ड म्हणतो ना, हा रिपोर्टिंग वर्ब असतो. रिपोर्टिंग वर्ब म्हणतो याला. आणि हा जो काळ असतो का, तो समोरचा काळ होत राहतो. आता हा पास्ट आहे तर समोरचे पास्टच होत राहतात. आणि कधी कधी माहिती आहे का, हा रिपोर्टिंग वर्ब हे हॅबिच्युअल ॲक्शन दाखवत असताना प्रेझेंट टेन्सच वापरला जातो. ही सेज अर्थ इज राऊंड, पृथ्वी गोल आहे. द अर्थ इज राऊंड, सॉरी. तर तिथं काय, मग पृथ्वी गोलच आहे. तो सांगितलं का, त्याने सांगितलं का, तिनं सांगितलं का, त्यांनी सांगितलं का, पृथ्वी गोलच राहणार. आणि त्यांनी सांगितलं म्हणून पृथ्वी चपटी होणार आहे का? नाही, तर पृथ्वी गोलच आहे. म्हणून हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे शाश्वत सत्य जे असतात, त्रिकालबाधी जे सत्य असतात, त्यांना इथं प्रेझेंट टेन्स वापरला जातं. हा नियम आहे, आपण घेऊन त्याच्यामध्ये काय नाही. इथं काय आहे? शी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट वॉज अ लवली डे. दॅट हे आता हे तुम्हाला सांगतो मी, पहिले खोडतो काय आहे त्याचं, फक्त एका मिनिटात सांगतो शॉर्टकटमध्ये की एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं कसं आहे ते. ठीक आहे, आता पहा वाक्य जेव्हा सेड किंवा सेड टू असेल तर ते एक्सक्लेम्ड घ्यायचं. हां, आणि दोन वाक्य जोडून जे अवतरण चिन्ह येतात, हे असे अवतरण चिन्ह, तिथं दॅट हे कनेक्टिंग वर्ड घ्यायचं. हां, चला, आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा. हा कळाला तुम्हाला. आणि काळ भूतकाळ असेल तर भूतकाळात करत राहायचं. ठीक आहे, कोणतं आहे ते आता आहे त्याच्यामध्ये. सिम्पल प्रेझेंट तर सिम्पल पास करायला पाहिजे. ठीक आहे, आणि म्हणजे पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस तर पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट असेल तर प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असं त्याचे ते डिफरन्स करत राहायचं. ओके, पहा. ठीक आहे, म्हणजे बदल करत राहायचं. आता पहा चौथा काय आहे? सॉरी, ऑल करेक्ट याचे पर्याय आपण उत्तर काय यायला पाहिजे? याचं उत्तर काय यायला पाहिजे आहे का नाही? म्हणजे पहिला प्लेजर दॅट इट वॉज, आणि इथं म्हणजे मुळात काय आहे, पर्याय क्रमांक आपला 1 येतो, कारण हे उडालेलं आहे, हे पण इथं प्लेजर असल्यामुळे हे आपण कट केलं आहे, कारण का इथं ही झालेलं आहे. कुठं गेलं? सॉरी, एक्सक्लेम्ड, सॉरी, ही झालं म्हणजे हे उडालं, प्लेजर भरी आलं, पण इथं प्लेजर आनंदाचा दिवस असल्यामुळे तो आला नाही. ठीक आहे, ओके. पहा प्रश्न क्रमांक 13 पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता पहा, ही इज काय आहे? डॅडॅस फॉर हिज इव्हिल डीड. काय आहे माहिती आहे का? इव्हिल डीड म्हणजे मुळात पाणी पितो, 1 मिनिट. म्हणजे कसं माहिती आहे का? आता प्रश्न काय? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही इज डॅडेस्ट फॉर हिज इव्हिल डीड. इव्हिल डीडचा अर्थ कसं? दुष्कृत्य करणारा किंवा एखादा असं मर्डर करणं,
असे जे जगा म्हणजे विकृत लोक असतात ना, त्यांच्यासाठी वापरलेला शब्द आहे इविल डीड, दुष्कृत्य समजा. ठीक आहे. आता पहा, ही इज डॅडस फॉर इज इविल डीड फेमस असतो का? नाही. सेलिब्रेटेड, नटोरियस, नोटेड. आता पहा, ह्याचं फेमस कशासाठी असतो? म्हणजे आता शाहरुख खान आहे, सलमान आहे किंवा ऋतिक आहे, अक्षय कुमार, हे फेमस असतात. सेलिब्रेट म्हणजे हे म्हणजे एखादा कोणता मोठा व्यक्ती असेल तो फेमस असतो. सेलिब्रेटेड, तो सेलिब्रेटेड म्हणजे सेलिब्रिटी असा मोठा तो आहे का नाही. नटोरियस हा त्याचं उत्तर निघतो. म्हणजे आपण इथं अर्थ सहज काढू शकतो. ठीक आहे. आता हे नोटेड पण येणार नाही. नोटेड म्हणजे काय? उल्लेखनीय व्यक्ती, जे आपण भारतरत्न त्यांना आपण देतो, पुरस्कार देतो, खेळाडू असतात त्यांच्यासाठी हे उल्लेखनीय वापरतो नोटेड म्हणजे. तर नटोरियस म्हणजे काय? प्रसिद्ध, पण कोणता? खूप प्रसिद्ध, नटोरियस. ठीक आहे. हा MPSCमध्ये पुष्कळ वेळेस 1 वर्ड सब्स्टिट्यूशनसाठी आलेला आहे नटोरियस. ठीक आहे. म्हणजे कसं, सुप्रसिद्ध का नाही, कुप्रसिद्ध, कुविख्यात आपण म्हणू शकतो, विख्यात. ओके, हे लिहून घ्या. आता हे बघा, सेलिब्रिटी, फेमस म्हणजे काय? लोकप्रिय. सुप्रसिद्ध तुम्हाला माहितीच आहे आता, सुप्रसिद्ध. ठीक आहे. सेलिब्रिटी ही तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. प्रख्यात आपण म्हणू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. नोटेड पण कोणता? उल्लेखनीय असे आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता हे असं आहे, म्हणजे याचं उत्तर काय आलं पाहिजे? नटोरियस. म्हणजे ही इज नटोरियस फॉर हिज इव्हिल डीड. तो एकदम असे वाईट कामासाठी फेमस आहे, चांगल्या कामासाठी नाही, त्या अर्थानं होतो. ठीक आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 14 काय? फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. रीडिंग, आता काय परत करेक्ट हे करा म्हणले. रीडिंग इज इझियर आले, म्हणजे विशेषणाला इथं ER प्रत्यय लागला आहे, म्हणजे हा डिग्रीचा पार्ट आहे, समजून घ्या. डिग्री पण घेणार आहे आपण. पहा, रीडिंग इज इझियर दॅट स्पीकिंग, टू फॉर बी दॅन. आता इथं काय यायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. पहा, टू येईल का? इझियर टू नाही. फॉर येईल का? नाही. बी येईल का? दॅन येईल. इझियर दॅन स्पीकिंग. ओके. आता सर कधी कधी काय होतं माहिती आहे का? इझियर दॅन म्हणजे इथं काय माहिती आहे का, वाचणे हे कम्पेअर करतो आपण, CDचं पर्याय म्हणतो, कम्पॅरेटिव्ह डिग्री म्हणतो आपण याला. कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं हे वाक्य आहे. ठीक आहे. रीडिंग म्हणजे वाचणे हे बोलण्यापेक्षा एकदम सोपं आहे. ठीक आहे. आता हे ध्यान आलेलं आहे. मग आता आपण काय करत असतो, आता ह्याच्यामध्ये फॉर बी टू, आता कधी कधी काय होतं माहिती आहे का? टू पण येतो. आता कधी कधी आता बघा, सुपेरियर टू, इन्फेरियर टू, काय प्रेफर टू, म्हणजे सुपेरियर काय मला सांगतो तर लिहून येतो सुपेरियर टू. आता हे प्रिपोजिशनचे काही हे नियम आहेत. प्रिपोजिशनचे काही नियम आहेत ते इथं उल्लेख होतो. समजा कळालं का तुम्हाला? सुपेरियर टू, इन्फेरियर टू असे काही अपवाद ठिकाणी टू पण येतो आपण जेव्हा कम्पेअर करत असताना. ठीक आहे, विशेषणामध्ये. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे? मग फॉर हे त्याने यायला पाहिजे. बी येणार नाही. बी म्हणजे मूळ क्रियापद, बी म्हणजे होणे. बीचं फुल फॉर्म वॉज आणि बीन, ह्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. बी वॉज, बीचा पहिला पार्ट, बी म्हणजे होणे, वॉज म्हणजे झाला ते पहिला पार्ट. V1, V2, V2 नाही, V2 आणि V3. ओके. ठीक आहे. असे हे आहेत. ठीक आहे. आता हे पहा, आता समोरचा प्रश्न क्रमांक 15 पहा. काय आहे? आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आता पहा, इथं आवाज आलेला आहे. ठीक आहे. इथं काय आले? आवाज, साऊंड आपण त्याला म्हणतो. साऊंड पहा, पॅरेट, स्क्वेरल, ओल्स, हुट, फ्रॉग, क्रोक अँड हॉर्सेस नेक. आता ह्याचे उच्चार आहे ते. आता ह्याच्यात कोणतं चुकीचं आहे? वाक्य काय विचारलं बघा, मिसमॅच म्हणजे चुकीचं कोणतं आहे ते त्यांनी सांगितलं बरं का. म्हणजे पहा, चुकीचं कोणतं आहे? पॅरेट, स्क्वेअर ते येईल का? किंवा ओल, हुट येईल का? फ्रॉग, क्रॉक्स येईल का? हे असं नाही. मग याचं उत्तर काय यायला पाहिजे? आवाज पाहिजे आपलं. हे पाठांतराचा विषय आहे. ओल्स हुट करतो, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? गुदकार म्हणजे दुत्कारने म्हणजे चिरचिर म्हणजे करतो ना, ओल करतो. ठीक आहे. दुसरं काय आहे? हॉर्सेस म्हणजे आपले घोडे फुरफुरतात, त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट्स म्हणू शकतो. ठीक आहे. आणि फ्रॉग काय करतो? क्रॉक करतो. फ्रॉग आपली बेडकर. ठीक आहे, क्रॉक करतो. आणि पॅरट जो आहे ना, पॅरोट हा स्क्वेल करत नाही, तर तो काय करतो माहिती आहे का? पॅरोट टॉक करतो, बोलतो, किंवा आपण त्याला चॅटर म्हणू शकतो. ठीक आहे, चॅटर्स म्हणू शकतो. असं म्हणजे चिरचिर करणं, ची करतात ते अँगलनं हे उत्तर आहे. म्हणजे हे उडालं, हे उडालं, म्हणजे काय राहिलं? पॅरट. काय हे म्हणजे म्हणजे चुकीचं कोणतं आहे? मग
हे आहे. चुकीचं कोणतं आहे? चुकीचं कोणतं आहे? हे आहे. हे लक्षात असू द्या. ओके, ठीक आहे. समोर पहा प्रश्न क्रमांक 16. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. परत अल्टरनेटिव्ह प्रश्न विचारला आहे त्यांनी. चूज द करेक्ट, ह्याच्यामध्ये काय, ही विल नॉट कम म्हणजे इथं काय सिम्पल फ्युचर टेन्स. ठीक आहे. आणि ही विल नॉट कम, आता ह्याच्यासमोर काय यायला पाहिजे? आय डू नॉट थिंक, आय थॉट, मे आय थिंक. ह्याचा एक नियम आहे. जेव्हा सिम्पल प्रेझेंट असतो ना त्याच्यासमोर किंवा सिम्पल फ्युचर असतो ना, दोन्ही पण, इथं सिम्पल प्रेझेंट सिम्पल फ्युचर, इथं सिम्पल फ्युचर सिम्पल प्रेझेंट, हे पण असं त्याचा एक प्रश्न येतो. म्हणजे आपण एक स्ट्रक्चर आहे सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये किंवा सिक्वेन्स ऑफ टेन्समध्ये पण याचा वापर होतो. पहा, ही विल नॉट कम म्हणजे इथं काय आलं आहे? ही विल नॉट कम म्हणजे हे पण आहे. आता हेच मी तुम्हाला नियम सांगितलं. मी तर काय ते मे थिंक हे पण येईल आणि आय थॉट हे तर येणार नाही कारण पास्टमध्ये आहे थिंक थॉट. आता हे मे थिंक, मे म्हणजे परमिशन घेण्यासाठी आपण घेतो आहे, तो होईल का इथं? नाही येणार, हे की नाही. मे, आता मे आय कम इन सर आपण परमिशन घेतो ना त्यासाठी मॉडल ॲक्झिलरीमध्ये ते येते. ठीक आहे. आय थिंक किंवा आय डू नॉट थिंक इथं दोनपैकी एक यायला पाहिजे म्हणजे आपले 50% आपण पोचलो. आता डू नॉट म्हणजे निगेटिव्ह सेन्सनं विचारलं त्यामुळे निगेटिव्ह येणार नाही. तर आय थिंक म्हणजे आय विल नॉट कम म्हणजे ही विल नॉट कम, तो येणार नाही वाटते मे बी, असं मला वाटते, त्याचा अर्थ निघतो. ठीक आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 17. हा सोपं म्हणजे ह्याचं पर्याय उत्तर काय आहे? आय थिंक 4 यायला पाहिजे. हां, प्रश्न क्रमांक 17 बघा. आता प्रश्न क्रमांक 17 आपण घेऊया. ठीक आहे. आता पहा, फाइंड आउट द फ्रेज विचारलं आहे, विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आय सॉ, आता पहा हे वाक्य विचारलं काही म्हणजे शॉर्टकटमध्ये फ्रेज विचारलं. आय सॉ हिम मेक अ व्रे फेस. व्रे फेस म्हणजे काय? व्रे फेस म्हणजे चेहऱ्यावर हावभाव म्हणजे निराशा व्यक्त. आपण अभ्यास करत असताना कधी कधी असं जाणवतो, कधी होतो, पण असं व्हायचं नाही. म्हणजे कसं माहिती आहे का, म्हणजे तिरस्कार, एखाद्या गोष्टीवर निराशा व्यक्त होणे, अभ्यास करून रिझल्ट जाणे किंवा टेन्शन येते त्या ते फेस आपला जो बनतो ना एखाद्यामध्ये, तो फेस व्रे फेस. आता बघा ह्याचं काय विचारायला त्यांनी, त्याला विचारलं आय सॉ हिम मेक अ व्रे फेस म्हणजे शो डिसअपॉइंटेड, अबस, फील रिस्क, सिक आणि क्राय विथ पेन. म्हणजे क्राय म्हणजे रडणे, पेन त्रास झाला, ह्याचा काही संबंध नाही. ठीक आहे. फील सिक म्हणजे कसं अशक्तपणा जाणवणे किंवा आपण काय म्हणू शकतो दुःखी वाटणं, नाही सिक हे ठीक आहे, हे पण नाही येणार. आता शो डिसअपॉइंटमेंट म्हणजे अपॉइंटमेंट म्हणजे भ्रमनिराश होणे, निराश होणे, निराशा होणे, हे उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. अभ्यास म्हणजे काय? गैरवर्तन करणे. आता अभ्यास करतो ना लहान जे समाजातले जे विकृत लोक आहेत ना ते अभ्यास करतात. ठीक आहे. मानसिक संतुलन बिघडलेले लोक असतात ते. ठीक आहे. थोडा तो विषय वेगळा. पण शो डिसअपॉइंटमेंट म्हणजे काय? एकदम चेहऱ्यावर हावभाव नाराज राहणे, एकदम असं दुःखी होणे, असं त्या अँगलनं ते शो डिसअपॉइंटमेंटचं उत्तर यायला पाहिजे. ओके. आता पहा प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 काय? फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता पहा परत करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता प्रश्न फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला माहीत पाहिजे की प्रश्न कशावर विचारतो आहे. आता हा कशावर विचारला आहे? द डॉक्टर डॅश डॅश द पेशंट. एकदम सेन्सचं वाक्य आहे, एकदम सिम्पल सेन्स आहे याचं. द डॉक्टर पेशंट, डॉक्टर आला म्हणजे काहीतरी इथं लॉजिक लागणार पाहिजे आपल्याला. द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन. बघा द डॉक्टर बॅन होईल का? डॉक्टर कधी पेशंटला बॅन करतो का? लॉजिक लावा ना तुम्ही. ठीक आहे. म्हणजे हा शॉर्टकट म्हणजे लॉजिकचा भाग आहे. बॅन करतो का? नाही. ठीक आहे. हां, प्रिस्क्राईब्ड येऊ शकतो, प्रोहिबिटेड येऊ शकतो. ठीक आहे. कळलं का तुम्हाला? आणि हे प्रोस्क्राईब्ड म्हणजे काय? प्री आणि प्रोमध्ये फरक आहे बरं का. प्रोहिबिटेड आणि प्रोस्क्राईब्ड म्हणजे काय? निषेध करणे. आता डॉक्टर पेशंटचा कुठे निषेध करतो का? म्हणजे बघा ना तुम्ही, म्हणजे सेन्सवरचे म्हणजे 2 उडाले आपोआपच. म्हणजे इथं 50% परत आपण पोहोचलो. म्हणजे हा एलिमिनेट मेथड आली. ठीक आहे. आता पहा प्रिस्क्राईब्ड आणि प्रोहिबिटेडमध्ये आपण कन्फ्यूज होतो, पण वाक्याचा सेन्स पहा काय. द डॉक्टर द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन. प्रिस्क्राईब म्हणजे कसं, तो लिहून दिलेला असतो ना त्याला प्रिस्क्राईब म्हणतात. म्हणजे उपचारासाठी जे सुचवलेले असतात, लिहून देतात असं, त्यांची भाषा त्यांनाच कळते, ती भाषा समजा ते लिहून देतात ना त्याला प्रिस्क्राईब म्हणतात. आणि प्रोहिबिटेड म्हणजे त्याला आपण अटकाव करणे किंवा म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रोहिबिटेड प्रतिबंधित करणे किंवा प्रतिबंध करण्यास भाग पाडणे. म्हणजे पेशंटनं याचा अर्थ काय होतो वाक्याचा, प्रोहिबिटेडच उत्तर येईल. द डॉक्टर प्रोहिबिटेड द पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन्स. म्हणजे सर्टन मेडिसिन म्हणजे कशा वेगवेगळ्या जे काही असतात नशेच्या वगैरे अशा एखाद्या त्या सेन्सनं काढू शकतो किंवा अटकाव करू शकतो, प्रतिबंधित करणे, मज्जाव करणे असं. म्हणजे डॉक्टरने त्या गोळ्या घेण्यासाठी प्रतिबंधित केला याचा त्या अर्थ होतो. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे? प्रोहिबिटेड यायला पाहिजे. हां, कळलं का तुम्हाला? आता पहा प्रश्न क्रमांक 19. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. परत प्रश्न आला. ट्री इज, बघा दिस
ट्री इज ओल्डर दॅन दॅट. आता परत आले, एकदम सिम्पल प्रश्न आहे, समजण्यासाठी 2 पॉईंट उत्तर सोडतो. हा पहा, ही इज माय एल्डर ब्रदर. पहा शॉर्टकट सांगू का तुम्हाला, ओल्डर आणि एल्डरचा खेळ काय असतो. हां, ओल्डर आणि एल्डर शॉर्टकट सांगतो. ओल्डर आहे ना तुलना करण्यासाठी वापर, म्हणजे CD, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणतो आपण याला. हां, CD. आता हे ओल्डर जे आहे ना, ओल्डर आणि एल्डर, आता ह्याच्यामध्ये हे समजून घ्यायचं. मग आता पहा, म्हणजे एकदम लवकर सुटतो. ओल्डर आहे ना, निर्जीव जी वस्तू असतात ना, निर्जीव वस्तू, ऑब्जेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो. ऑप्शन म्हणजे वस्तू, थिंग, कर्म नाही बरं का. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू पण होतो, थिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी हे ओल्डर वापरतात. एल्डर म्हणजे रिलेशन्स असतात ना, आपले भाऊ बहीण, आई वडील, बाकी म्हणजे भावंड किंवा बाकीचे रिलेशन ज्याच्यामध्ये सजीव त्याच्यामध्ये एल्डर वापरतात आपल्या फॅमिलीसाठी. ठीक आहे, म्हणजे आपल्यापेक्षा अधिक वयाचा किंवा आपले मित्र पण असतात ना, भाऊ ह्याच्यासाठी ते वापरला जातो. ठीक आहे, आता पहा, म्हणून इथं काय दिलं आता समजून घेतलं. म्हणजे ओल्डर म्हणजे निर्जीव, एल्डर म्हणजे सजीव व्यक्तीसाठी वापरलं जाणारा. दोघांमध्ये कम्पेअर करत असताना. ठीक आहे, हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. बघा पहिलं काय, दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट, म्हणजे तो हे झाड त्याच्यापेक्षा ते काय आहे, जुनं आहे. आलं, ट्री आलं, म्हणजे वस्तू आली, म्हणजे काय झालं, एक पर्याय मला पाहिजे, म्हणजे 2 इज करेक्ट उडालं. बोथ इनकरेक्ट नाही, हे उडालं, म्हणजे राहिले काय 50%. इथं पण एक करेक्ट आहे, 2 पाहिजे. दुसरं बरोबर आहे का बघा, ही इज माय एल्डर ब्रदर. ही इज माय एल्डर ब्रदर म्हणजे बरोबर आहे, तो माझा म्हणजे भाऊ आहे आपलं म्हणू शकतो ना. एखाद्या म्हणजे रूप येणार दोघांच्या ह्याच्यामध्ये, दोन्ही वाक्य बरोबर आहेत. व्यक्तीपेक्षा एल्डर आहे का ओल्डर आहे, हे की नाही. अधिक वयाचा आपण त्याला म्हणू शकतो, मोठा भाऊ आपण असतो ना, ही इज माय एल्डर ब्रदर. म्हणजे दोन्ही वाक्य काय आहेत, म्हणजे 2 सेकंड करेक्ट पाहिजे, आणि फर्स्ट करेक्ट पाहिजे. बोथ आर करेक्ट, याचं उत्तर याला पाहिजे. ओके, ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 20 बघू आपण काय आहे ते. पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट. मी थोडासा हा व्हिडिओ थोडा मोठा होतो कारण मी थोडं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये देतो आहे बऱ्यापैकी. ठीक आहे, आता पहा, चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडर पार्ट ऑफ द सबस्टिट्यूट. म्हणजे काय, एकाला काढणे तिथे टाकणे. आपण व्हॉलीबॉल फुटबॉल खेळतो ना, त्याच्यामध्ये एकाला सबस्टिट्यूट प्लेअर पाठवतात. त्या अँगलला आपण एकदम लॉजिक सेन्सवर घेऊ. आता पहा, इथं काय आहे तिथे घ्यायचं, म्हणजे इथं मी अंडर केलेलं वाक्य काढायचं, ते वाक्य दुसरं शब्द टाकायचं. ते कोणता बसतो ते आपण पाहू. पहा, वी शूड गेट टू द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म. जे आपले फॅन लोक असतात ना, ते प्राईम म्हणजे पहिला शो पाहतात आपल्या फेवरेट हिरोचा, त्या अँगलना प्रश्न समजून घ्या फक्त. अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग. आपण सुरुवाती नाही, आपण ॲडव्हर्टायझिंग तिथं पाहतो आणि शेवटी नावं संपतात तिथं सुद्धा पाहतो थिएटरला गेल्याच्या नंतर. एवढे आपण फॅन असतो. ठीक आहे, तो भाग वेगळा. पहा, पहिला काय येईल, फॉर नॉट मिसिंग, इन ऑर्डर नॉट टू मिस, इन केस नॉट टू मिस, नो इम्प्रूव्हमेंट तर करावं लागणार आहे ना, मग तो लागतो. पहा कसं आहे माहीत आहे का, आता इथं काय झालं, टू टेक द, आता इथं बघा, म्हणजे नॉट टू मिसचा अर्थ काय होतं, सबस्टिट्यूट म्हणजे एका ठिकाणी रिप्लेस करणं. त्या अँगलला भेटले समजा, त्याचा पर्याय उत्तर काय यायला आपल्याला माहीत पाहिजे. नॉट मिसिंगचं काय, फॉर नॉट मिसिंग च्यासाठी नाही, इन केस नॉट टू मिस नाही, हे पण नाही येणार. मग उत्तर काय येणार, इन ऑर्डर नॉट टू मिस. म्हणजे ऑर्डर म्हणजे डायरेक्ट असं ऑर्डर देतो ना आपण. विच शूड आल्यामुळे ऑब्लिगेशन येते, मोरल ऑब्लिगेशन बघा येतं. विच शूड आलं, मस्ट आलं, तर हे बघितलंच पाहिजे, केलंच पाहिजे, असं केलं पाहिजे त्या अँगलनं. म्हणजे इथं शूड आलं की ऑर्डर आलं, इथून आपण समजून घेऊ शकतो अर्थ. म्हणजे काय, वी शूड गेट द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म. म्हणजे मॉडल ॲक्झिलरीनुसार आपण काढू शकतो शूड, मॉडल ॲक्झिलरीचा पार्ट आहे तो. ठीक आहे, आपण ते घेऊ, मॉडल ॲक्झिलरी पण पार्ट व्यवस्थित घेऊ, त्याच्यावर पण प्रश्न डिटेल आलेले आहेत. ओके, आता पहा प्रश्न क्रमांक 21 पहा, फिल इन द ब्लँक विथ अल्टरनेटिव्ह. धिस इज द. आता द आलं आहे त्यामुळे इथं लेट येणार नाही, कारण का द हे डेफिनेट आर्टिकल आहे तुम्हाला सांगितलं. आणि डिग्रीमध्ये दच्या समोर म्हणजे विशेषणाचा तिसरा रूप येतो. लेटेस्ट असेल, ग्रेटेस्ट असेल, बिगेस्ट असेल, कोणतं पण ज्याला EST शेपूट लागतो, म्हणजे आपण त्याला म्हणतो EST प्रत्यय म्हणू शकतो. ठीक आहे, आमचे सर म्हणायचे शेपूट असं, म्हणजे ते आपल्याला समजलं पाहिजे फक्त, मुळात तो आहे विषय, बाकी कोणता विषय नाही आहे. ठीक आहे, पहा, दिस इज द लेटर येणार का नाही, कारण इथं कम्पेअर आहे का, 2 वाक्यात नाही, 2 कम्पेअर आहेत करायचं. न्यूज आहे बरोबर, सिंगल आहे, आणि दिस इज द लेटेस्ट न्यूज, म्हणजे असं एकदम असे आत्ताची बातमी, आपण त्याला म्हणतो ताजी बातमी, ब्रेकिंग न्यूज त्या अँगलनं. दिस इज द लेटेस्ट न्यूज.
पुण्यामध्ये घडलेली घटना असतात किंवा मुख्यमंत्री पुण्याला आले तर लेटेस्ट न्यूज आहे. हां, ठीक आहे, अशा अँगलला दिस इज द लेटेस्ट न्यूज, ही आत्ताची बातमी आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता हे समजून मला लेटर, मग हे लेटचं दुसरा पार्ट आहे. लेट काय, लेट, लॅटर, लेटेस्ट, लेट, लॅटर, लेटेस्ट. ठीक आहे. लॅटर बघा, लेट पूर्ण हे करतो थोडंसं, म्हणजे किचकट झालं लिहूनच येतो तुम्हाला दुसऱ्या कलरमध्ये पाहता काय. ठीक आहे. आता बघा LATER काय, लॅटर आणि LATTER हे दोघांचं आपण डिग्री फॉर्म म्हणू शकतो. ठीक आहे. लेट, लॅटर, लेटेस्ट. ठीक आहे. लॅटर ई फॉर्म ह्याचं दोन्हीचा अर्थ एकच, म्हणजे लेट, हे लेट. ठीक आहे. हे असं होऊ शकतं, लेट, लॅटर, LATTEST, लेटेस्ट किंवा लेटेस्ट असं तर हे होऊ शकतो. तो दिस इज द लेटेस्ट न्यूज. तर लास्ट लेट येणार का, लेट नाही येणार, लास्ट हे वेगळ्या अँगलनं वापरलेलं आहे. लेट, लॅट म्हणजे लास्ट. हां, ठीक. ओके. आता पहा प्रश्न क्रमांक 22ला जाऊ आपण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22ला जाऊ. पहा ठीक आहे. आता पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही रॅन क्विकली, ॲज क्विकली, सो क्विकली. आता पहा, क्विक, ॲज क्विकली, सो क्विकली. आता हे सेंटेन्स स्ट्रक्चरचं वाक्य आहे बरं का. म्हणजे कसं माहिती आहे का, सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहेत ना, आपण म्हणू शकतो सेंटेन्स स्ट्रक्चरचे प्रश्न. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असतात. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे कसं, वाक्य कसे बनतात. समजा फॉर एक्झाम्पल एस प्लस व्ही प्लस ओ एक नियम असतो, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट दुसरा असतो, एस व्ही काय ओ सी असं असे नियम आहेत वेगळे. त्यापैकी हा एक नियम आहे, एस व्ही आणि ए सब्जेक्ट वर्ब ॲडवर्बचा नियम आहे. आता बघा, ही रॅन तो पळाला काय, क्विक येणार का नाही. ज्यात ॲडवर्ब शोधा तर कोणता, क्विकली, ज्याला एलवा शेपूट लागतो ना तो मॅक्सिमम ॲडवर्ब असतो. ठीक आहे. पहा, क्विकली, सो क्विक नाही येणार. सो कशाला येईल, काही संबंध ॲज नाही, तो उडाला, म्हणजे 50% हे उडाला. तर क्विक आणि क्विकलीमध्ये आपण कन्फ्यूज होतो. शी रॅन क्विक नाही येणार, क्विकली यायला पाहिजे. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय माहिती आहे का, एस व्ही आणि ए आहे, म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. हे पण मी घेईन पूर्ण टॉपिकनुसार, ह्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेन. मग जवळपास असे 9-10 असे स्ट्रक्चर आहेत. त्या स्ट्रक्चरवर आपल्याला एकदम समजून जाईल की बाबा प्रश्न कसा हे करतोय. ठीक आहे. पहा, म्हणजे ही रॅन क्विकली हा MPSCला आलेला प्रश्न आहे बरं का. MPSCला हा प्रश्न TTला आलेला कॉपी केला आणि टाकला सरळ. MPSC आय थिंक कंबाईन 2020-21ला आलेला प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आणखीन एक राजेश्वरला एक प्रश्न आलेला 17ला बघा, इथे लिहितो तुम्हाला दाखवतो. ह्याच सेम नियम. आता मी हे पॉज करून लिहून घ्या, मी कट करतो 1 मिनटं. आता पहा, ती एक वाक्यच लिहून मला लक्षात आलं बघा. 2017ला राज्यसेवेचा प्रश्न आहे, ही काय ड्रॉ फास्ट. हा पण इथं नियम लागू झाला बघा. म्हणजे कसं माहिती आहे का, इंट्रान्झिटिव्ह वर्ब जो असतो ना काय, आपण त्याला अकर्मक इंट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये जे कंप्लीट सेन्स दाखवतो ना, तिथं हे ॲडवर्ब येतो. इंट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये ट्रान्झिटिव्ह ती वर्ब मी जेव्हा शिकवेन ना त्याच्यामध्ये पण मी ते घेणार आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, सकर्मक अकर्मक आपण मराठीत असतो, ज्याच्यामध्ये कर्म असतो तो सकर्मक, नसेल तो आकर्मक. मग ते इंग्लिशमध्ये ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब. ही फास्ट काय, ही ड्रॉ फास्ट. ठीक आहे. मग तू गाडी फास्ट चालवतो. फास्ट ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे, हा ॲडवर्ब आहे काय, आणि हे V2 आहे. V2 नाही, V2 म्हणजे मूळ क्रियापद, वर्बचा दुसरा फॉर्म. ठीक आहे. आणि हे सब्जेक्ट आहे. त्या अँगल हा प्रश्न आहे. ओके. पहा आता समोर बघा, म्हणजे हे 2017 आलेला प्रश्न आहे, राज्यसेवा काय, हा प्रश्न राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे. राज्यसेवा 2017चा प्रश्न आहे. काढून बघा, तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. पहा, मेन्सला आलेला. ठीक आहे. पहा, आता तिथनंही कॉपी केलेला प्रश्न होता, म्हणजे आय थिंक हा प्रश्न कंबाईनला आलेला आहे. त्याच अँगलनं हा एक सेन्स तुम्ही मला वाक्य दिला. पहा, आता प्रश्न क्रमांक 23 पहा, फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. परत बघा, ॲज द फेस्टिवल ॲप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर्स. फेस्टिवल आले, सेन्सचं वाक्य. ॲज द फेस्टिवल ॲप्रोचेस द नंबर ऑफ द कस्टमर्स इन्क्रीज. फेस्टिवल इज इन्क्रीजिंग, विल बी इन्क्रीजिंग, विल हॅव इन्क्रीजिंग.
येणार का? नाही. ठीक आहे. आता हे कसं त्रिकाल सत्य आहे. त्रिकाल सत्य तुम्हाला मी मागे एक वाक्यामध्ये घेतलं होतं. जेव्हा त्रिकालबाधित सत्य असते वाक्य तेव्हा ते नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. ठीक आहे. मी तुम्हाला इज वॉज द अर्थ इज राऊंड, द अर्थ वॉज राऊंड असं बोललो होतो डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. ठीक आहे. आता पहा, ॲज द फेस्टिवल अप्रोचेस द नंबर ऑफ द कस्टमर इज इन्क्रीजिंग. येणार नाही कारण प्रेझेंट कंटिन्युअस. विल बी सिम्पल फ्युचर टेन्सचा पॅसिव्ह तो पण येणार नाही. विल हॅव इन्क्रीजिंग ते पण येणार नाही. तर मुळानं म्हणजे मित्रांनो काय येईल मग? इन्क्रीज एस प्रत्यय लागेल. ठीक आहे. म्हणजे एस किंवा एस प्रत्यय कधी लागतो हा पण महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा तृतीय पुरुषनी एकवचनी, आता हे पण मी घेईल पण शॉर्टकट सांगतो. ही शी इटच्या समोर एस प्रत्यय लागतो, बाकीच्या समोर एस प्रत्यय लागतो. समजून घ्या. आता ही तृतीय पुरुष एकवचनी आहेत त्यामुळे एस प्रत्यय लागतो. हा आपण मी जेव्हा टेन्स घेईल ना त्याच्यामध्ये सांगणारच आहे कधी लागणार, कारण फक्त पिवा की घेतो आहे त्यामुळं हे असा विषय आहे. ठीक आहे. पहा आता समोरचं हे तुम्ही लिहून घेतले. आता बघा 24वा प्रश्न बघा. 24वा प्रश्न काय आहे? 24वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन्स विल बी आन्सर्ड बाय. क्वेश्चन्स विल बी आन्सर म्हणजे प्रश्नाचे उत्तर दिलेत बाय कोणाकडून? स्टाफ. स्टाफ ऑफ एक्सपर्ट्स येतो का? नाही. बँड ऑफ एक्सपर्ट्स नाही. पॅनल ऑफ एक्सपर्ट्स विचार करू. बंच ऑफ एक्सपर्ट्स नाही. म्हणजे समजून घ्या तुम्ही, एकदम सेन्सचं वाक्य आहे. म्हणजे क्वेश्चन्सचे उत्तर कोण दिलं आहे? एक्सपर्ट्स लोक देतील ना. कुणाकडं? पॅनल ऑफ एक्सपर्ट्स आपण म्हणू शकतो. PANEL पॅनल ऑफ एक्सपर्ट्स. ओके. ठीक आहे. आता हे आपण घेऊ शकतो. आता बघा स्टाफ येणार नाही. काय येणार नाही? स्टाफ आपण म्हणजे स्टाफ म्हणजे कर्मचाऱ्यांचा आहे नाही. स्टाफ फॉर एक्झाम्पल स्टाफ नर्स आहे, टीचिंग स्टाफ आहे, आपण म्हणतो ना शिक्षक कर्मचारी. ते लिहूनच येतो तुम्हाला टीचिंग स्टाफ. ठीक आहे. स्टाफ सॉरी स्पेलिंग नर्स, स्टाफ नर्स असं आहे. दुसरं काय आहे? बँड. बँड कोणतं? आपलं संगीत वाजवणारे बँड असतात ना, बँड पथक वाद्यवृंद म्हणतो, तो येणार का? नाही येणार. सेन्सनुसार समजून घ्या फक्त. आणि बंच येणार नाही. बंच आपण म्हणू शकतो ना, बंच म्हणजे गठ्ठा आपण म्हणतो ना. फॉर एक्झाम्पल त्याला आपण काय म्हणू शकतो? पैशाचं बंच ऑफ मनी आहे की नाही. म्हणजे बंच ऑफ मनी म्हणू शकतो, मनी ऑफ बंच असं. म्हणजे त्या अँगलनं पण बंचनं गठ्ठा घेऊ शकतो एखाद्या अँगलनं. ठीक आहे. कळलं का तुम्हाला? त्या म्हणजे आपण काय त्याला आपण घोड आपण घड असं म्हणतो ना, असं म्हणजे बंच ऑफ बनाना म्हणजे घड असतं ना म्हणजे केळीचं, त्यासाठी आपण हे वापरतो. किंवा ग्रेप्स म्हणू शकतो, द्राक्ष. बंच ऑफ बनानाज, बंच ऑफ ग्रेप्स म्हणू शकतो. तिथं पण आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 काय आहे? फाइंड द करेक्ट मिनिंग फेमिनाईन नाउन ऑफ म्हणजे स्त्रीलिंग. लिंगावर पण तुझा प्रश्न आलेला आहे. स्त्रीलिंग, पुरुषलिंग, नपुंसकलिंग मराठीत बघतो ना, इथं पण आहे फेमिनाईन जेंडर. तर फाइंड आउट द करेक्ट फेमिनाईन जेंडर फेमिनाईन नाउन ऑफ फॉक्स. फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. आपण त्याला आपण म्हणतो ना, हे की नाही. फॉक्स म्हणजे कोल्हा. फॉक्सचं फेमिनाईन म्हणजे काय? स्त्रीलिंग काय? कोल्हीन म्हणतो ना मराठीत. कोल्हा. सर कोल्हीनला इंग्लिशमध्ये काय पाहिजे? विक्सेन, फॉक्सेन. म्हणजे पाठांतरच भाग आहे. फॉक्सेस, विक्सेन. ठीक आहे. काय सॉरी विक्सेन किंवा शी फॉक्स, फॉक्सेन ह्यापैकी कोणते येईल ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये शी फॉक्स येणार काय? नाही. शी फॉक्स म्हणजे काय? शी तर सब्जेक्ट येतो, प्रोनाऊन झाला. प्रोनाऊन शी फॉक्स कसं येईल? आता फॉक्स शी फॉक्स नाही, प्रोनाऊन नाही येणार नाही पाहिजे. आता बघा फॉक्सेन येणार का? नाही. EN प्रत्यय लागला तो होतो काय ठिकाणी, पण इथं नाही होणार ना. फॉक्सेनचं हे पाठांतरच आहे. तर इथं ते विक्सेन म्हणजे याचं उत्तर आहे विक्सेन. सॉरी. ठीक आहे. म्हणजे इतर हे विक्सेन. ओके. आता पहा फॉक्सेस येणार नाही. आता पहा आता हे एकूण आपले 25 प्रश्न झालेले आहेत. आणि हा जो शेवटचे 5 प्रश्न असतात ते पॅसेजचे असतात. ते मी काय सोडून देणार नाही, फक्त त्याचे उत्तर सांगणार मी. तुम्ही फक्त टिक करून घ्या. आणि हे पॅसेज सोडवायचे 10वीला आपण जसं सोडवतो ना 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये त्या अँगलचे प्रश्न आहेत. आता बघा 26चं उत्तर काय यायला पाहिजे? 26चं उत्तर मी वाचले अगोदर त्यामुळं मी उत्तर सांगतो डायरेक्ट. बघा 2 यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 27चं जे आहे सॉरी 26चं 2 यायला पाहिजे. 27चं पण 2 यायला पाहिजे. ठीक आहे. आणि 28चं जे 3 यायला पाहिजे. आणि 29चं
पण 3 यायला पाहिजे आणि 30चं जे आहे ते 4 यायला पाहिजे. हे जर सरळ उत्तर आहे. तर पहा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण निश्चित कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे TETचे माझे मित्र बांधव आहेत, आमचे ताई भगिनी आहेत, त्यांना पण हे पाठवा, कारण का पेपरमध्ये रिव्हिजनला हे सोपं जाईल. आणि मी जेवढं झालं तेवढं पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे, अपलोड करणार आहे, रिव्हिजन घेणार आहे पूर्ण पेपर 13 ते 21पर्यंतच्या. ठीक आहे. चला, तर चॅनल आणि टेलिग्राम, ह्या पेपर मी टेलिग्रामवर पण टाकणार आहे. सरळ काय करायचं, टेलिग्रामचं चॅनल जे आहे AGS टाकायचं, CAREER अकॅडमी. ठीक आहे. अकॅडमी हे असं सर्च करायचं, येऊन जाईल. कळलं का? म्हणजे कसं आहे, तुम्हाला हे PDF प्रमाणानुसार तुम्हाला हे सोपं जाईल ना, की बाबा काय करायचं काय नाही. म्हणजे तुम्हाला हे अवेलेबल करून देईन. आणि काही जर त्रुटी असेल ते पण कमेंटमध्ये सांगा, मी ते इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून आपला इथून जे प्रवास सुरू होणार आहे यूट्यूबवरचा ते पण चांगला होईल आणि शिक्षक बांधवांना पण त्याचा फायदा होईल. कळलं का तुम्हाला? मला हे वाटल्यास मी टेलिग्रामची लिंक चांगली लिहून देईन, ह्याच्यावर तुम्हाला हे PDF पेपर भेटून जाईल. AGS. ठीक आहे. CAREER करियर अकॅडमी, ACADEMY. ओके. निश्चितच कमेंट करा आणि मित्रांना पाठवा. धन्यवाद.